राज ठाकरेंची सभा एसपी कॉलेजच्या ग्राउंडवरच होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। एसपी कॉलेजच्या मैदानावर सभा घेण्यासाठी मनसेने प्रयत्न केला होता, पण शिक्षण प्रसारक मंडळाने परवानगी नाकारल्याने नाईलाजाने ही सभा जी आहे ती मुठा नदीच्या पात्रात घेण्याचा निर्णय हा त्यानंतर घेतला गेला। पण काल रात्री पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काही बड्या नेत्यांच्या मध्यस्थीने दबाव आणला गेला आणि एसपी कॉलेजवर सभेला परवानगी मिळवण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सभेच्या परवानगीचं पत्र मनसेच्या नेत्यांना देण्यात आल्याचं आता कळतंय। या संदर्भात आपण बोलूया। आपल्याबरोबर आहेत पुण्याचे आपले ब्युरो चीफ अद्वैत मेहता। अद्वैत, राज ठाकरेंची एक सभा, पुण्यामधली एक सभा, पण त्या मागे सुद्धा मोठं राजकारण होत आहे। पहिल्यांदा मुठा नदीपात्रात सभा होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होतं। आता एसपी कॉलेजच्या ग्राउंडवर सभा होते, पण कोणत्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं इतका मोठा हा दबाव आणलाय? विनायक, मनसे सुरुवातीपासूनच दोन डगरीवरती पाय ठेवून चाललेले। आपण बघितलं राज ठाकरेंनी गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा ते पुणे दौऱ्यावरती आले होते तेव्हा त्यांनी जाहीर केलं होतं की 9 तारखेला मी टोल विषयी आणि इतर सगळ्या गोष्टींविषयी बोलणार आहे। त्यानुसार त्यावेळी चर्चा झाली की सभा कुठं होणार। नदीपात्राच्या इथं आपण आता मुद्दा उभे आहोत, कारण नदीपात्रामध्ये मनसेला परवानगी मिळालेली आहे, पोलिसांची मिळालेली आहे, जलसंपदा खात्याची मिळालेली आहे। आणि जर बघितलं नीट तर 2 JCB सुद्धा इथं आलेले आहेत, ते कालपासून काम करतायत सपाटीकरणाचं। मागं खरं तर मांडववाल्याचा टेम्पो देखील आलेला आहे। जर लांब बघितलं संभाजी उद्यानाची मागची बाजू आहे, या गेटनी राज ठाकरे इथं येणार, याचा अर्थ या ठिकाणी सभा होणार हे कालपासून सांगण्यात आलेलं आहे। तसे बॅनर लागले, परंतु त्याच्या आधी 2 दिवस एसपी कॉलेजवरती सभा होणार म्हणून आधीच बॅनर लागले होते। जी माहिती मिळते त्यानुसार प्रतिष्ठेचा प्रश्न केला गेला मनसेच्या नेत्यांकडून की आम्ही एसपी कॉलेज मागितलं आणि आम्हाला तुम्ही नाही कसं म्हणता। त्यामुळे कुठंतरी एकीकडं या सभेची तयारी केली, पण दुसरीकडे म्हटलं की 2 डगरीवरती पाय ठेवण्यात आले, तिकडं पण करण्यात आलं। आणि आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार काल रात्री एसपी कॉलेजवरती दबाव टाकलेला आहे। कुठल्या बड्या मंत्र्यांनी दबाव टाकलाय त्याचं नाव जे आहे ते आपल्याला कन्फर्म झाल्यानंतर आपण नक्की सांगू। परंतु हे काय फिक्सिंग आहे, अजित पवार कालच असं म्हटले की फिक्सिंग चालतं, शिवसेनेचा खासदार निवडून येतो आणि एनसीपीचे आमदार निवडून येतात, हे काय फिक्सिंग आहे। अजित पवारांनी खरं तर हे फिक्सिंग पण शोधलं पाहिजे की। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, राज ठाकरेवरती गुन्हे दाखल झालेले आहेत। राज ठाकरे यांना अटक करणार का? आर पाटलांनी सांगितलं तर आम्ही अटक करायला घाबरणार नाही। गमतीचा भाग असा आहे की राज ठाकरेंवरच्या गुन्ह्याची आजची चर्चा मागे पडलेली आहे आणि त्यांच्या सभेला परवानगी देता यावी यासाठी राष्ट्रवादीच आग्रही आहे। अगदी बरोबर, म्हणजे राज ठाकरेंवर आता गुन्हा दाखल झालेला आहे। अटक कधी होणार ही चर्चा आहे ती आता बाजूला राहिली आहे, पण राज ठाकरेंच्या सभेचं मॅच फिक्सिंग जे आहे ते सध्या समोर येत आहे। कोण या मॅच फिक्सिंगचा सूत्रधार आहे हे सुद्धा आपण लवकरच सांगू। पण धन्यवाद अद्वैत या संपूर्ण एकूण माहिती संदर्भात।